हाय गाईज आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि मी आले माझ्या गावी आणि मी आणि माझी बहीण भाऊ सगळेजण आम्ही चाललोय बघा। सगळेजण सगळेजण आहेत आणि आम्ही चाललो आहे पार्टी करायला। आणि कुठे चाललोय, काय करणार आहे, कसली पार्टी करणार ते सगळं तुम्हाला तिकडे गेल्यावरती सांगते। तर चला आणि ब्लॉग कंटिन्यू ठेवा। तर सगळीजण आहेत, चला सगळ्यांनी हाय करा। तर आता आम्ही सगळेजण चाललोय, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा। एका साइज मध्ये बसले पण ना ते। हॅलो, अरे तुम्हाला काढून बसता काय आळशी ग बघता। अरे मी काय म्हणते, आपण आमची चूल झालेली आहे, फक्त आता लाकडं शोधण्याचं काम चालू आहे, जसं की ह्यांचं। अरे काकीकडे असेल की कळशी बिळशी काय आणायचा वापर। हो, मोठी कळशी असेल की, नाहीतर हंडा असेल। हंडा बिंडा मला काय जाऊ दे। चला जाऊ मी। लाकडं कोणी आणली? आता आणली पण आणली। अरे उभी लाव, उभी लाव, लाकडं उभी लाव। उभी कशी? उभी म्हणजे उभी ग। जाऊ तिकडे नको, हे करू नको, तिकडे जाऊन बस जाणार तर वंटी जागा। दोन घे, दोन घे एकत्र। पेटली एक तशी चूल थोडीफार तरी। चला, नशीब पेटली। वा 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 वा। मॅरिनेट करा ना तुम्ही, बघायला बघताय। आग लावी संघटनाने चूल पेटवलेली आहे। वा वा, एकदम भारी। हे नुसतं वरच पेटलं ग, खाली पण पेटलं। अरे अजून आपल्याला हे करायचंय ना। आमची एक स्त्री इकडची कोकणातली पाणी आणताना एकदम भारी व्ह्यू। अरे बाप रे, पाणी एक कळशी आणलाय पुरा भरून। अरे रे रे। तर आम्ही आता आलोय बागेमध्ये आलोय। मस्त आहे बघा, पाठीमागे बघा, तुम्ही बघू शकता, सगळी बाग आहे। आणि ही आमचीच बाग आहे, काय म्हणा, आमचीच बाग आहे। माझ्या काकीचं घर आहे, तर घराच्या पाठीमागे आमच्या चव्हाणांची बाग आहे। तर माझ्या काकीचं घर आहे, त्या घराच्या पाठीमागे बाग आहे, तर तिथे आम्ही आता पार्टी करायला आलोय। आणि मस्त आम्ही आता पार्टी करणार आहे। सो मी तुम्हाला बाग दाखवते आणि आमचं घर पण दाखवते काकीचं। आणि इकडे एक मिनिट मी तुम्हाला दाखव। आणि इकडे बघ, इकडे चूल पेटवायचं चाललंय। दुर्वांग प्रयत्न करतो चूल पेटवायचा, बघू आता। पेटली। आणि हे बघा, हे जे समोर दिसतंय ना, हे आमचं घर आहे, म्हणजे काकीचं घर आहे। आणि ही सगळी बाग आहे, इकडे सगळी नारळाची वगैरे झाड आहेत, ही सगळी बाग आहे। नारळाची, सुपारीची, सगळी लावून आणलं। सो कसं वाटतंय गाईज, एक्साइटेड आहात का? फक्त बिर्याणी चांगली होऊन दे, खायला भेटून दे। करणार। अरे दुर्वांगने काय सांगितलं ना, काय सांगितलं नाही, कसं वाटतंय तुला? काय सांगू आता। त्याचं तोंड पडलेलं। आणि गोष्ट म्हणजे अशी की आपण आलोय किती वाजता? 2 वाजता। 2 नाही, 2:30 वाजले। काय म्हणते? 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजता आता आम्ही पार्टी करायला आलोय। आणि आता आम्ही बिर्याणी बनवणार, त्याच्यानंतर खाणार, म्हणजे कटिंग बिटिंग जेम ते आपल्याला 5 वाजता जेवायला। तर तुम्ही ब्लॉग बघत राहा। तर इकडे बघा, इकडे भात करण्यासाठी पाणी ठेवलंय तापायला। आणि त्या साईडला आमची बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे इकडे। चव्हाणांनी केलेली। बंटी चव्हाणांनी केलेली आहे। बंटी बाटला तो खाली करून ठेव। काय करणार आहे? चिकन बिर्याणी करणार आहे आम्ही आता। तो त्याचं मॅरिनेशन करायला घेतोय। आधी चिकन धुतलं, धुवून आणलंय घराकडनं। पॉज कर जरा। नंतर आपण ते त्यातच टाकूया चिकन मध्ये परत।
मग मॅरिनेट करूनच मग घेऊया ना सर. तिकडे येणार ना रस्सा आपण आळणी करून मग नंतर टाकायचा रस्सा. मग असंच काढू. तो आता मी त्यांच्यासाठी आमच्या इथे हाड्या काढली जातात बाजूला. किती काढायची? त्यात अजून बारीक काय वॉच दिस ते बघा फणस बघा. हे हो छोटे छोटे फणस ते मांदा पण टाकले तिकडे आहे. अरे बे ही घंटी ठेवते बंद करतो चूल विजव. तुला किती टाकू? अरे रेसिपी दाखव. जवळ आहे हा जवळ आहे. रेसिपी दाखव. आम्ही काय तिला बारीक प्याज. तर आम्ही आता हळद टाकले चिकन मध्ये आणि काय टाकायचंय ह्याच्यातच टाकतेस मीठ चूल विजली आहे. पेटवले रे. काय करतो जा. आणि आपण हे करताना पण टाकणारच आहे. हे आता फक्त मॅरिनेशन साठी मीठ आणि हळद टाकून घेतली. हे आमटी करणार आहे आणि हे बिर्याणी. तिथं बिन कामाचा बसलाय मोबाईल. तर मी इथं आलेले आहे चाकू घेऊन. मला पण एक चाकू. आणि गरम मसाला टाकला आता ऍड केला. चाकू घ्यायला. एक तुला एक मला. आणि चाकू घेतला. कशावर घ्यायचा चाकू? ह्याच्यात कापायचं. इथे कांदे द्या आम्ही कापतो. पत्रावळी दे. आणि आता टाकलाय आम्ही बिर्याणी मसाला. पत्रावळी. पत्रावळी कुठे आहे? तिकडे त्या काय? एक पत्रावळी हे पत्र आता जे 10च्या 10 आहेत ते मोजून आहेत. आपण 10 जणच आहे. आम्ही 10 मोजूनच आहेत. अरे पराती आहेत ते तिथं दोन. दोन कुठे? एकच आहे. आपण करत कांदा बिंदा कापायला घ्या पत्रावळी त्यांनी जेवेल एखादा माणूस. त्याच्यात टाकायची. ए दादाची चूल बघ जा. मग मी टोमॅटो कापते. अरे पण ते पाणी आम्ही वावली. आता आलं लसूण पेस्ट आम्ही रेडीमेडच घेतले. तर ती आता आम्ही टाकू. एकदम बारीक. मी सगळं टाकू ना. त्याचा वास वेगळा येतो ना. बिर्याणी मध्ये टोमॅटो नाही टाकणार आपण टाकणार. प्युरी प्युरी. आणि मग टोमॅटो हे काय करायचे? त्याची फोडणी घालतात माहिती आहे तुला. म्हणून तर ती प्युरी करून आणली. अरे मग काकडी. ते पाणी तापलं असेल. आमटी हे बस झालं एवढा. दुसरं आहे की हो तेच सांगते. कांदा खायचा म्हणजे मग कसं वाटतंय तुम्हाला? लय भारी. 2:30 वाजता येऊन आपण टाक थोडं जास्त लागेल. अरे पाणी वापरलं. उकळू दे उकळू दे. उकळलाच नाही. अरे घाटी मुलगी आहे रे आपल्याकडे. कोण? घाटावरची नाही ती कराडची आहे. कराड काय कुठं? कराड घाटावर आलं ग. मग सातारा कुठे आला? कुठं आला आपला कोकणात? कोकणात. काय मनालाच माहिती. अरे सांगा अरे अजून हेच करते मी. जिंजर गार्लिक आणि ते घाटलं ते आता दही पण ऍड केलं याच्यामध्ये. बंद कर बंद कर. लांबट वगैरे एवढा पुदिना घेऊन काय करणार? आता हे सगळं झालं आणि आता मी मिक्स करून घेणार. घरात कंबाईन करून घ्यायचं सगळ्यांनी. मला तोंडात नाही दाखवते मी पाठी करतो. लाल तिखट ना? मज्जा असते म्हणजे टाकली तर चालते की. नंतर टाकायची. तरच ह्याच्यात टाकलं असतं. बारीक चित्र थोडीशी थोडीशी टाक म्हणजे कलर मॅरिनेट होईल ना चांगलं व्यवस्थित. आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये घरचा मसाला म्हणजे लाल तिखट टाकलंय थोडस. फोडणीला देताना टाकणार. काय आता करणार सांग. नाही नाही नुसतं बोलायचं करायचं काय नाही बघ. पाणी आणायचं काम सगळं करते. कळलं काय? तोंड बघा अशा. पण असून दे. आणि हे आमचं आमच्याकडे असंच असतं सगळं. भांडणं मस्ती मजा रुसणं फुगणं. बहीण भावंड असले की असं. त्या माणसाचं तर रुसणं भरपूर असतं. कोणाचं आणि हे तर खादाड कोंबडच आहे नुसतं खायच्या कामाचं आहे. तर आता हे गाईस मॅरिनेट म्हणजे मिक्स करून झालंय आणि आता मी थोड्या वेळ marinate बघा करायचं. कांदे बघा कांदे ठेवे. त्याच्यावर ते ठेव. झाकून ठेव. माझ्याकडे होते पाहिजे तुम्ही कापताय. आणि बरोबर आहे तू बाजू आमच्या हे आमच्यातलं इवळं नंबर 1 करणार तर काय नाही. बोलणार 100 म्हणजे आकडून जीव जाणार अर्धा. जगमधलं पण पेज आहे ना. एवढे कांदे फक्त 4 वर्षांना ए वैसे हे कापू काय?
पण ते ठेवणार कशात? थांब ना, फोडणी देता नाही करूया. थांब. ग्लास आपण 2 बाटल्या आणलेल्या ते कुठं आहे? ग्लास भेटत नाही. त्याच्यासोबत त्या बाटल्यासोबत काय काय टाकलंस ग याच्यात? काहीच नाही. आता काय ते टाकलंस ना. त्या ते तमालपत्र आणि लांब जावं लागते त्यासाठी. आणि ही आहे आमची मैत्रीण वैशाली. खास बिर्याणी करण्यासाठी ना तिला कराडवरनं बोलवलं. वैष्णवी सॉरी वैष्णवी, तिला मी वैशू बोलतो. आणि ती खास कुठून आली आहे? कराडवरनं आली आहे आमच्याकडे. आणि आज तीच बिर्याणी बनवणार आहे. आणि कोकण बघायला आली आणि कोकणात तिला आम्ही कामाला लावलं. आणि इकडे तिने भात तांदूळ शिजायला ठेवणार आहे ना, तर त्याच्यामध्ये तिने काय खडा मसाला टाकलाय, लिंबू पिळलाय आणि आता त्याच्यात तांदूळ टाकणार आहे ती शिजायला. पण ती तिच्या पद्धतीतच करणार आहे, तिच्या पद्धतीने सगळं करणार आहे. आपण फक्त चिरून कापून द्यायचं. हे थांब तू चल नाही तर मी वत्ते द्या. काय रे बाप धर. दीदी आता बरोबर ठेवलंय मी, बरोबर ह्याच्यावर ठेवलंय. चालू मिरची नाही टाकायचे ग, लाल करते ना ती. बाई तर पाणी उकळलं आणि आपण याच्यात तांदूळ टाकूया. बासमती तांदूळ घेतलाय हा 1.5 किलो. 1.5 किलो घेतला. 1.5 किलो बासमती तांदूळ घेतली. बघत टाक, थोडी कमी आहे. बस 1.5 किलो घेतलाय की काय करणार? बिर्याणी घेता येते. सगळ्यात तांदूळ टाकलाय. तू आकडे तिकडे करू नको, व्हिडिओ नीट यायला पाहिजे आडवा. बस नको ते काहीतरी करू नका. मी करू शकतो का नाही? फोटोग्राफर शूटिंग करतो. तूच कर बनती जा. डोंट जज मी. ओके थांब बाबा. तर हे बघा इकडे गॅस पण पेटवलाय आता. आणि इकडे आता आम्ही आमटी करणार आहे चिकनची. एवढा बस ना बस की बघा. बस पळी उचला. गरम होईल. तर आता याच्यात तेल टाकलंय आणि आता कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकला. तो पण समीक्षा चव्हाणने चिरलेला आहे. बंटी तोपर्यंत भाज तोपर्यंत. तू काय लिंबू सरबत दुरू एकटा लिंबू सरबत करून पितोय. तर इकडे आमचे बंधू मस्तपैकी कांदा भाजून घेत आहेत व्यवस्थित. कसं वाटतंय बंटी? आणि बघा इकडे टाकलंय चिकन. आम्ही थोडीशीच आमटी बनवणार आहे म्हणून थोडस चिकन घेतलं. नाही की रे धरायला काय ते बघ, कागद आहे. कागद कमी आहे काय? परत पेटवा आता. प्लास्टिक पिशवी आहे. अरे जळणार की रे ती प्लास्टिकची पिशवी. ते घाण आहे. आता होतो पेपर आहे. तर मस्त बघा इकडे भात पण शिजतोय भारी. मला पाहिजे.
तर इकडे दुर्वांकडे बनवलाय लिंबू सरबत आणि तो मला तो देणार आहे. दुरू दे ना. दीदीला देणार मी बघा ह्याच्यात देणार. मला साखर हवी खायला. बापरे केवढं दिलंय. टेस्ट करून सांगते हा कसं. अगं लिंबू सरबत हे काय पिऊ मस्त केलाय की रे. बस झालं मला. बिनकामाचे काय आम्ही इकडे भातामध्ये तांदूळ मध्ये मीठ टाकायला विसरलेलं आहे. सो ते आता मीठ टाकणार आहे. मीठ ही आमची पोरगी इथे एकटीच काम करते. व्हिडिओ व्हिडिओ आपण तो मोठा तिकडे जा तिकडे काम चालू आहे. आम्ही पण रूम मध्ये गेलेलो ना ते पोळ्या करायची तळांनी रस्सा आहे. रस्सा हवाय ना जास्त पिणार आहे. रस्सा जरा रस्सा सारखा तरी वाटलं पाहिजे. आणू अजून हा पण रस्सा पाहिजे की ग. ए बाई गप घट्टवाली वाट पण नंतर टाकायचं काय. असं पण प्यायला चांगलं लागतं ना. होय ते हे काय त्याला बोलतात अळणी. अळणी अळणी लहान पोरांना देत नाही का. हा आमचे बंधुराव सांगतायत का चिकूच्या झाडावर चिकू पिकत नाही तांदळामध्ये पिकतात. अरे ते जर कच्चे असले कच्चे काढले तर आपण ते तांदळामध्ये पिकायला ठेवतो. समजे अब समजे क्या मेरे भाई. तू तोंड सांभाळून बोल नालायक. तोंड फोडील. चलो जा. समीक्षा चव्हाण इथे कांदा भाजून घेते बघा. आणि इथं तोंड पण बघा. ही समीक्षा आपण ग्रुपचा फोटो कधी काढूया. ग्रुपचा फोटो एक मारून ठेवायला थंबनेलसाठी. किती चकू आणलाय रे ती. तर आता इकडे बघा बिर्याणी करायला सुरुवात झालीये. मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते. म्हणजे आम्ही म्हणजे वैष्णवी जशी रेसिपी करते बिर्याणीची ती दाखवते. हे बघा इकडे कांदा भाजायला घेतलाय. तेल टाकूया का त्यामध्ये थोडं. वतायला पाहिजे की. मोबाईल आणला नाही तर टाकलं. थोडस वत ग तेल वत थोडस. तुम्हाला काय लाजायचं काम. काय बोलतायत बघा काय बोलतायत. कसलं हे मारतोय डेंजर पायाला. पुढे टोमॅटो प्युरी टाकते. बाबा डेंजर वाफ मारते. बंटी माझा मोबाईल वेगळे तो तिथं आहे. आता ह्याच्यात टाकली आहे प्युरी टोमॅटोची प्युरी. बस झाली. 4 वाजणार. 5 किती वाजले. 4 वाजता 3:30 वाजून गेले. 3:30 वाजले एक्झॅक्ट. म्हणजे आपण 4:30 पर्यंत जेवतोय. 4 वाजता बसतो. गरम गरम भात खाऊ शकतो. खालो पूर्ण ते लागून भूक लागली का माणूस कसा पण खातो. नाही मला भूक नाही. मी जेवण आले भात आमटी सगळं खाऊन आले. काय सांगते. आधीच तेवढं होतं. ती काकी येत होती काय लागलं चपलाला.
माहिती होतं एवढा वेळ होणार आहे ते. आपण रात्री ठरलं होतं ना म्हणा काही लवकर आलो असतो इथलं जर ठरलं असतं तर ना लक्षातच नाही बाग कोणाच्या. अरे मी सांगितलेली आधी त्याची बाग म्हणून कोणी ऐकलं नव्हतं तेव्हा. मग मोठ्यानं बोलायचं. मला इग्नोर मारला. मग तुम्ही भोवडांची बाग मी सांगितलेली, कालच सांगितलेली. होय सांगितलेली. आता काय टाकलं? भोवडांची बाग. आता चिकन मसाला टाकलाय. मला बोल की ग टाकून झालाय. शूटिंग करणारे एकदम असे ह्याचे आहेत. आता आमचा घरातला मसाला टाकलेला आहे त्यामध्ये. लाल तिखट ते टाकलं. कोकणी मसाला. कोकणी मसाला. कोकणी मसाला, घरगुती मसाला. हा घरगुती मसाला. आता टाकते कोथिंबीर धनिया डाल रहे हैं हम. उसके बाद जाएगा चिकन मैरिनेट किया वो चिकन. मैरिनेट किया हुआ चिकन जाएगा इसमें. दिस ओके. हमारा ब्लॉग तो मराठी से हिंदी हो गया. पुदिना टाकलास का ग? पुदिना टाकलं. आता हे टाकलेलं आहे मॅरिनेट केलेलं चिकन. टाकलं. फडक दे समा. हॅलो की खाली लागलं की रे. काय गो मग काय म्हणतात? काय म्हणू आता तुम्ही बोला काय तर. मला एवढंच होता प्युअर मालवणी नाही. काही खाय गो देवगडात रावान तुका मालवणी बोलू देत नाही. नाही रे काय करतो आता सांग. एवढंच होतं मला. बेसिक नॉलेज. अरे वा बघा कसं दिसतंय एकदम. एक फोटो पण मारून ठेव. ग्रेव्ही ही मिरचीची पेस्ट. नाही रे मिरची नाही टाकणार. वाव असं चिकन खावंसं वाटतंय आता. मस्त दिसतंय ना. हो, मस्त दिसतंय. हे चिकन चिल्ली वाटत नाही. चिकन चिल्ली कांदा बरोबर येते तो. बस वास आला मस्त. सुगंध येतोय. सुगंधी एकदम नाईस स्मेल आहे ती. नाईस स्मेल. ओहो ह्याला शेफ म्हणतात. कुछ तो बात है. बिरयानी अच्छी होने वाली है. हाय मैं मर जाओ. नाच खुळा आता खायचं आपण नुसतं. कलर पण छान वाटतं बघ. रेड ना मस्त वाटतं कलर. इकडे चिकन शिजलंय आणि आता मस्त दम लावणार आहे. म्हणजे आता थर लावून घेणार आहे आधी. चिकनची स्मेल तर मस्त. अरे आपल्याला खायला आता कोथिंबीर टाकली आहे मस्त. का ताट दे तुमचा. पुदिना टाकला. परत दे. होय काय लोकांना आता टाकलाय राईस बासमती. काय पुरलं नाही काय म्हणतेस तुझी. टोप अगं भात टोपातला नाही बोलले मी. ती ग्रेव्हीला तेवढा भात लागेल का असं. अजून पाहिजे तुम्हाला कोथिंबीर कापू. अगं कोशिंबीर मध्ये टाकायला पाहिजे ग जरासा. वरण टाकायची नंतर. बटरफ्लाय बटरफ्लाय. हा कर जर. लवली बटरफ्लाय. मोबाईल बंदच करतो. आता कोथिंबीर टाकली आणि आता पुदिना टाकते. वरण बरिस्ता पण टाकायचं. मला असं वाटतं अजून 2-2:30 वाजले. 4 वाजले असं वाटणं झाले. बाई 4 वाजले अजून जेवलो नाही. ताट दिले. वाजता आलेलो आपण. 2:30 वाजता आलो होतो आणि आता 4 वाजले. किती तास झाले. 1.5 तास झाला. आम्ही बिर्याणी बनवतोय. लागतोच बिर्याणीला तेवढा वेळ लागतो. हे काय बरिस्ता टाकलाय म्हणजे फ्राय केलेला कांदा. कसली भारी वाटतंय. यू काय करते त्याच्यामध्ये यूज करतात सगळ्याजणी. मला पहिल्यांदा वाटायचं कांदा कशाला कापते ग.
कांदा कसा हाय की एवढा पण झाला. लिंबू पण काप लिंबू. मग तेच मी सांगितलं तिला लागणार आहे म्हणून. अरे होय होय कोशिंबीर करायची. चला टाकूया दमला देऊया. काय कर माहितीये ह्याच्यावरनं थोडासा गरम हे टाक बिर्याणी मसाला थोडासा टाक उरला असेल तर. गरम मसाला वा वा वास बघा. मला मगाचपासून वासच येत नाही. सर्दी असेल सर्दी. बस 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 नाही मला कधीच मी केलेलं पण वास येत नाही. तर आता हे बघा आता इकडे दम लावायला ठेवणार आहे बिर्याणी मस्तपैकी चुलीवर. पाणी काढ. थांब जरा पॉज कर. तर आता इकडे चिकनचा रस्सा बनवायला घेतलाय. आता टाकलाय फोडणीमध्ये कांदा. कचकच कांदा कापताना काय घालायचंय उद्या मग. हे आमचं ध्यान बघा व्हिडिओ कॉल वरती बोलत बसलंय. हाय करा हाय करा. अरे व्लॉग चालू व्लॉग व्लॉग मध्ये हाय करा. मुद्दा पण कापलाय. अरे मागासपासून ही मुलगी मागासपासून कापतेच आहे कांदा कोथिंबीर टोमॅटो. काय बबली काय म्हणतेस असं कसं करायलीस ग. हे करायला आलीस होय. आवडतं काय करणार. मला वाटतं आतापर्यंत आपण ब्लॉग मध्ये भरपूर भाषा बोललेला आहे. घालून बघते कोण आहे. ही बबली तर तुम्हाला माहितच असेल. ही बबली बघा बबली. वाटप टाकलं ना. होय होय अजून थांबे उघडू नको. दमला लावले उघडू नको. मी नाही केले सोड. येते तरी काय हे तुला दाखव हे दाखव. आम्ही आमटी करतो म्हणा. आमटी करतोय. रस्सा रस्सा. ही बघा मना दीदीच्या मैत्रिणीला घेऊन आली आणि ही तुम्हाला घेऊन नाही आली. रस्सा रस्सा. आणि हे बघा इकडे कोशिंबीर बनवली दुर्वांकने. हा बघा अशी बनवली. जरा कोशिंबीर कशी केली सांग रे. एक नंबर. कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर थोडस दही मीठ गरम मसाला थोडा हा मिक्स केलं आणि आपला आणि पुदिना. आणि मी आता ते टेस्ट करून बघते. हा दे इकडे. हे घ्या. टेस्ट यार. तुम्हाला देतो खाऊ. एन्जॉय युअर सेल्फ. ए मस्त लागतंय. मस्त म्हणजे एकच नंबर. अरे भारी. तर हे बघा इकडे आमचा चिकनचा रस्सा पण तयार आहे आणि कट पण भारी आला तुम्ही बघू शकता. आणि बिर्याणी पण रेडी आहे तुम्हाला मी दाखवते. हे बघा इकडे दूर टेस्ट करून बघतोय रस्सा. काय करतोय हा बघा हा बघा. काकाला बोलला ट्राय मा. कसा झालाय. मस्त झणझणीत अप्रतिम. नाद करायचा नाही बघा. केलं. तर गाईज आता आपली बिर्याणी रेडी आहे. आणि बंटी ये जवळ येऊन दाखव बिर्याणी. उघडू. हा बघ आपली बिर्याणी रेडी आहे. मस्त एकदम भारी झाली आहे. वाटते तर छान. टेस्ट केल्यावरती कळेलच कशी झाली आहे ती. करू. हे बघ आता मी बिर्याणी नेतोय खायला. कोण कोण एक्साइट आहे बिर्याणी खायला. चपला नीट ठेवा रे. हम किधर बैठेंगे. दीदू तू माझी जागा घेतली. कसं लावलंय बघ. अरे बस की आता किती भांडताय. तू ताटात घेणार आहेस ना ध्रुव. रस्सा पण आणलाय. मला पण. नंतर घेता येईल. आणि पहिला आमचा कांदा तिथून चिरलाय तो दे. कोशिंबीरचं हे कुठं आहे चमचा हे कुठं बसायचं. करू का मिक्स ग. हाफ करते. कर कर. हम किधर बैठेंगे. इधर बकरी के पीस साइज. इधर बद्दा राहिला दीदी.
कलर आलाय की ग, मस्त आलाय कलर. वैष्णवी दीदी हो हे जर धरा थांब असू दे. लागलं. बघा गाईस बिर्याणी किती भारी दिसतीये. कलर आलाय, छान आलाय कलर मस्त. सगळीच मिक्स केली तर सगळ्यांना भेट. सगळ्या जेवायला बसलं मस्त. एका साईडला इकडे रस्सा वाढते आणि मी इकडे बिर्याणी वाढतीये. वा वा वा. मला कटबीट काय नको, मला नुसतं रस्सा वाटतं. ए आधी एवढंच वाढू ना, ती वाढू अजून. वाढ बऱ्यापैकी वाढ. असं जर तो देणार नसेल ना तर आपण तो टोप इथं ठेवूया. एक पत्रावळी आहे ना त्याच्यात. घ्यायचं एक 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 काय ठेवण्याची जरूर नाही. मला ती कोशिंबीर आणि वाढ न मिक्स केलेली खालपर्यंत न मिक्स केली. झालं का आता वाढू? हा अशी इथंच बस पडायचं मला. आमचं दोघांचं काहीतरी विषय असतं. बस की आता. रस्सा पण घेऊ. मी तिथं बसणार आहे, मी तिथं बसणार आहे. पण ती मी त्याचं ताट कुठला आहे? दीदी करू बंद. अरे कुणी तर वाढा बंटी, सगळ्यांच्या ताटात वाढते. कुणा पाहिजे ते वाढतीत ना. रस्सा घ्या. मला कांदा लिंबू हे वाढा. तुला घालू कसं फोटो नंतर हे सगळे खाता नाहीत. रेडी. कसं आता गाईज आम्ही सगळे जेवायला बसलोय. किती वाजलेत किती सांगा. 4:15 वाजलेत आणि 4:15 वाजता आम्ही आता जेवायला बसलोय आणि सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. मी अजून केली नाही. जरा सगळ्यांनी सांगा रे बिर्याणी कशी झाली आहे. एक नंबर. आणि केली आहे कोणी? वैष्णवीने बिर्याणी केली आहे आणि आता मी पण टेस्ट करून बघते कशी झाली आहे. तर कशी झाली मग बिर्याणी आजची? एक नंबर. वैष्णवी खरंच खूप मस्त बिर्याणी झाली आहे. गाईज खूप छान बिर्याणी केली आहे आणि बिर्याणीची रेसिपी ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटलेलीच आहे. तर तुम्ही पण ट्राय करून बघा वैष्णवीची रेसिपी आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा की कशी लागते. आम्ही हिच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो. ओके. तर मी माझा आजचा ब्लॉग इथेच एड करते आणि मला माहिती आहे की तुम्ही हा ब्लॉग नक्कीच खूप एन्जॉय केला असेल आणि माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.